आणि आता नाशिकमध्ये जाणार आहोत। नाशिकमध्ये सकल हिंदू समाजानं मोर्चा काढलेला आहे। नाशिकमधल्या धर्मांतरण प्रकरणाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। ही बाईक रॅली काढण्यात आली आहे, आपण पाहतोय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, काय सध्या तिथे परिस्थिती आपण पाहतोय? मोठ्या प्रमाणात लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले दिसतात। दीपाली, आपण जर बघितलं तर जवळपास 2 किलोमीटर हे अंतर जे आहे ते या बाईक रॅलीने पार पाडलेलं आहे। आता सध्या गडकरी चौक, त्र्यंबक नाका परिसरामध्ये हा मोर्चा ही रॅली जी आहे ती येऊन पोहोचली आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती ती धडकणार आहेत। देवयानी फरांदे त्या भाजपचे आमदार आहेत, ते या संपूर्ण बाईक रॅलीचं नेतृत्व हे करतायत। मोठ्या संख्येने खरं तर या महिला रणरागिणी ज्या आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत। हिंदू सकल मोर्चाचे विविध संघटना असतील, विविध ज्या हिंदू संघटना आहेत त्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। यासोबतच भाजपचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते यामध्ये मोर्चामध्ये जे आहेत, बाईक रॅलीमध्ये जे आहेत ते त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग हा नोंदवलेला आहे। एकंदरीतच बघितलं तर नाशिकमधील जे काही नामांकित IT कंपनीतील धर्मांतरण आणि महिला अत्याचाराच्या आरोपाचं जे काही प्रकरण आहे ते गाजते, त्यामुळे खळबळी उडालेली आहे। एकूण 9 गुन्ह्यांची नोंदही करण्यात आलेली आहेत आणि आत्ता सध्या जर आपण बघितलं तर SIT कडून तपास सुरू असतानाच आता यामध्ये ATS असेल किंवा इतर ज्या राष्ट्रीय तपास यंत्रणा आहेत त्यांच्याकडून देखील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे, चौकशीला सुरुवाती करण्यात आलेली आहेत। आणि एकंदरीतच आपण बघितलं तर आता काही वेळापूर्वी ज्या आमदार देवयानी फरांदे यांनी NDTV मराठीशी बोलताना काही गंभीर आरोप देखील केलेले आहेत। हे खरं तर एक मोठं इंटरनॅशनल रॅकेटच असू शकतं। यामध्ये अनेकांचा सहभाग दिसून येतोय। दिल्ली ब्लास्टमधील आरोपी असेल तो देखील यातील काही संशयित आरोपींच्या कॉन्टॅक्टमध्ये होता असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आणि यामुळे खरं तर हे संपूर्ण प्रकरण आणखीनच दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचं बघायला मिळते। यामध्ये एकूण 7 आरोपींना, आता जे संशयित आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आली आहे। मात्र यातील एक निदा खान ही जी महिला आरोपी आहे ती अजूनही पोलिसांच्या हाती लागलेली नाही आहेत आणि त्यामुळे हा देखील चर्चेचा विषय ठरतोय। दरम्यान याच सर्व पार्श्वभूमीवर आपण जर या मोर्चामध्ये बघितलं तर IT बचाव, जिहाद हटाओ असे अनेक फलक घेऊन हे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। आता जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा पोहोचेल आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जे आहे ते दिलं जाणार आहे। मात्र एकंदरीतच महिलांवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत, कॉर्पोरेट जिहाद सारखा जे प्रकार होऊ पाहतोय तो आम्ही होऊ देणार नाहीत, अशीच खरं तर मागणी जी आहे ती या सर्व मोर्चेकऱ्यांकडून केलीही जाते। दीपाली, निश्चितच प्रांजल, या मोर्चावर आपलं लक्ष असणार आहे, याचे अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी प्रांजल। नाशिकमध्ये हा सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघालेला अनेक महिला या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्यात।